तुमची पण मुले लहान आहेत, म्हणजे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष अशा पद्धतीनं, म्हणजे 10 वर्षाच्या आतमध्ये आहेत. तर ही ना आजचा पूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पण सरकारी कार्ड म्हणजे वॅक्सिनचं बाळाचं भरले म्हणून तुम्ही निवांत आणि टेन्शन फ्री आहात. तर हा व्हिडिओ खास आणि खास तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार मंडळी. आज होता मंगळवार, कारण रविवारी तर मटण नव्हतं आणलं आणि मंगळवारी मटण आणायचं असं मला कामावर जातानाच पिलूच्या पप्पाने ऑर्डर दिली होती. असं जरी म्हणलं तरीसुद्धा चालेल, का तर त्यांना ना ह्या 15-20 दिवसात मी मटणच आणलं नाही. आता खरं सांगायचं म्हटलं तर आमच्यातल्या लोकांना, म्हणजे आमच्या धनगर लोकांना मटण किती जास्त प्रिय आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. तर आता ना ते मटण मी घेऊन आले होते त्यांच्यासाठी. त्यांना चिकन वगैरे असं काही नाही आवडत आणि अंडी तर ते आणूनच देत नाहीत. तुम्हाला मी मला वाटतं एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं अंडी कशा पद्धतीची आली होती. तर त्याच्यापासून शक्यतो आम्ही ना आमच्या इथं एक असं गावाकडच्या टाईपमध्ये आपण म्हणतो ना, वाट्यावर मटण भेटतं ना, तशा पद्धतीनं इथं मटण भेटतं. आणि मंगळवार, रविवार, शुक्रवार अशा पद्धती म्हणजे वारावर छान असं मटण मिळतं, ताजं ताजं आपल्यासमोर बोकड कापलेलं. तर तिथून मटण आम्ही आणतो. तर आता तुम्हाला सांगू का, गावाकडं जर बघायला गेलं ना तर सगळीकडं आखाडी साजरी होती या. आणि एवढाच आठवडा असेल मला वाटतं आखाडीचा, त्याच्यानंतर श्रावण महिना लागणार आहे. तर चला म्हटलं पिलूचे पप्पा म्हणतात तर त्यांच्यासाठी मटण घेऊया. तर मी 1 किलो मटण घेऊन आली होती. त्यामधलं ते चरबी आहे ना, जे आपण त्याला गावाकडच्या भाषेमध्ये मांदा म्हणतो, ते बाजूला काढलं. आणि छान असं ना आता त्यामध्ये हळद मीठ मिक्स करून ठेवलं थोड्या वेळ, 2 मिनटं ठेवलं ना तर खूप छान असं पाणी सुटतं आणि छान अशी भाजी बनवली जाते. तर आता ना मी तुम्हाला अगोदर म्हणलं होतं, पिल्लू तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर मंगळवार होता आणि मंगळवारी पिल्लूला ना मी ना एक वॅक्सिन, म्हणजे सोमवारी संध्याकाळी मी त्याला वॅक्सिन दिलं होतं शाळेतून आल्यानंतर ना. आणि मला वाटलं होतं ते होईल पूर्णपणे कवर आणि उद्या म्हणजे मंगळवारी त्याला शाळेत जाता येईल. पण त्याची मांडी थोडीशी सुजली होती आणि थोडीशी त्याला मला म्हणजे त्याच्या बोलण्यातनं, बसण्यातनं, उठण्यातनं थोडीशी कणकणी जाणवत होती, म्हणून मी त्याला मंगळवारी शाळेमध्ये पाठवलं नव्हतं. तर तो मला ना घरी असला ना माझ्यासोबत छान छान गप्पा मारतो. एखादी दिवस असं एवढा छान समजूतदार मुलासारखा बोलतो, त्रास देत नाही अजिबात, काय नाही. एखाद दिवस खूप जास्त सतवतं. आता आज थोडासा म्हणजे तब्येत डाऊन आहे ना, त्यामुळे एवढा काय खास नव्हता, तरी खेळत होता त्याचा तो, तुम्हाला दिसत असेल बघा तिकडं खेळणं त्याचं चालू आहे. तर आता मी पण नाही हे सगळं बनवून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. आता झणझणीत असा मटणाचा बेत आहे, त्यामुळं जरा थोडासा कामाचा लोड तर असतो. आता एकीकडे जिरा राईस वगैरे टाकून छान असं मटण बनवून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आता महत्त्वाच्या गोष्टीवर आता आपण बोलूया. तर सगळ्या जणांना काय वाटतं की आपल्याला जे सरकारी दवाखान्यातनं एक कार्ड मिळतं, ज्यावेळेस आपण म्हणजे आपली प्रेग्नन्सी कन्शिव होते आणि ज्यावेळेस आपण टीटीचं इंजेक्शन घ्यायला जातो हॉस्पिटल किंवा आपल्या जे गावामध्ये जे सरकारी येतात ना आशा वर्कर त्या, आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जे लोक येतात नोंदणी करायला, त्यावेळेस आपण जे टीटीचं इंजेक्शन घेतो आणि ते नोंदणी केल्यानंतर जे आपल्याला एक हे मिळतं, कार्ड मिळतं, हे अशा पद्धतीचं असतं. किंवा आता चेंज झाले 2022पासून हे चेंज झाले, मला वाटतं 20-21पर्यंत हेच होतं आणि आता 22-23पासून थोडंसं चेंज झाले, म्हणजे एका पेजसारखं एक कार्ड यायला लागले, असं पुस्तक वगैरे भेटत नाही. तर आपण काय म्हणतो की याच्यामधले सगळे डोस झाले म्हणजे आपले सगळे वॅक्सिन झाले, असं नाही. आता मुलांना ना जन्मताच 3 असतात डोस, म्हणजे BCG, त्याच्यानंतर ना हेपॅटिटायस, असं काही काही वेगळे वेगळे त्याचे नाव असतात. आपल्याला त्यातले एवढे माहीत नाहीत, पण जे आपण खरंच माहिती करून घेतले पाहिजेत ना ते आपल्याला माहितीच नसतात खरं तर. आणि एवढे आपण काय म्हणतो की हे सगळे झाले म्हणजे मुलाला जन्मतात 3 डोस असतात, त्याच्यानंतर 1.5 महिन्याचा एक डोस, त्याच्यानंतर ना 2.5 महिन्याचा एक, त्याच्यानंतर 3.5 महिन्याचा, हे 3 असतात, जे की दंडात आणि मांडीत म्हणजे दोन्ही असतात. तर आता ते झाले की त्याच्यानंतर असतो आपल्याला 9व्या महिन्यातला कांजणी गोवरचा डोस, तो झाला की 3 वर्षाचा आणि त्याच्यानंतर एक 5 वर्षाचा. एवढेच सर्वसाधारणतः सगळ्या महिलांना एवढेच डोस माहीत असतील. याच्यानंतरच्या पुढच्या तर डोस माहीतच नसतील काही कायांना. आणि काही जण म्हणतात झाले आपले डोस संपले, म्हणजे हा त्यांचा गोड गैरसमज असतो की आपल्या मुलाचं पुस्तक भरले आता डोसचं, याच्यापुढे त्याला काही वॅक्सिन वगैरे नाही. तर याच्यानंतर एक सरकारी दवाखान्यातून मिळतं, ते 10 वर्षाचं वॅक्सिन असतं आणि ते घ्यावं लागतं. काय लोक घेतसुद्धा नाहीत आणि विसरून जातात. ते कधी कधी ना मला वाटतं चुकीचं आहे. तर आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, आपण काय विचार करतो की आपल्या सरकारीतलं झाले सगळं, तर चौद्या चला आपले म्हणजे मुलाचं सगळं काय व्यवस्थित झालं आहे. पण आता तुम्हाला सांगू का, जून, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर हे आपल्या इकडं मुख्यतः पावसाचे दिवस म्हणून ओळखले जातात. आणि या पावसाच्या दिवसामुळे ना पहिली लोक म्हणायचे, म्हणजे आमचे आजी आजोबा, म्हणजे तुमचे पण आजी आजोबा असतील ना अजून, तर ते पण तुम्हाला सांगतील. पहिले लोक काय म्हणायचे, ज्यावेळेस पालखी हलून म्हणजे आज ह्या गावावरून उद्या दुसऱ्या गावाला गेली का नाही,
तर ते पाठीमागच्या गावातले लोक आजारी पडायचे किंवा पालखीच्या वादळीनं किंवा पालखीच्या याच्यामुळं असंच वातावरण असतं असं पहिले लोक म्हणायचे, किंवा पालखी गाव सोडून गेली का मागचे लोक आजारी पडतात, असं पहिल्या माणसांचा ग्रह होता. आणि तो योग्य आहे असं मला सुद्धा वाटतं, कारण की ज्यावेळेस आपण पालखी म्हणजे शक्यतो आपली पालखी ही जुलै महिन्यात येते किंवा शक्यतो जून किंवा जुलै एवढ्याच महिन्यात असते, जूनच्या एंडिंगला तर नाहीतर मग शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात असे असते. आणि ते पावसाचे दिवस असतात, पावसामुळे खूप जास्त लोक त्या दिंडीमध्ये पालखीमध्ये वारीमध्ये असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हायरल इन्फेक्शन वगैरे त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे पहिल्या लोकांचं तसं म्हणणं होतं. पण आता तुम्हाला सांगू का, आपल्या मुलांना आहे ना आपण सुरक्षित केलं पाहिजे, कारण आताच्या खूप सगळ्या गोष्टी आहेत. आता गेल्या वेळेस आहे ना मला ना खूप म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की नाही मला आठवत नाही, तरी पण एकदा परत सांगते. गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या पिलूनं 15 ऑगस्टच्या दरम्यान खूप जास्त आजारी होता. आम्ही पहिले 1-2 दिवस त्याला ताप आला म्हणून त्याला आम्ही दवाखान्यात नेला, तर ते म्हणले होऊन जाईल क्लिअर. त्यांनी औषध वगैरे दिलं. मग त्याच्यानंतर 3 दिवस असतो, ते म्हणले की 3 दिवस जोर असतो तापाचा आणि 3 दिवसानंतर क्लिअर होईल. त्याच्यानंतर 3 दिवस होऊन गेले, आम्ही परत गेलो तेव्हा पण त्यांनी औषधं दिले. त्यात आमचे असे 3-4 दिवस निघून गेले. 4थ्या-5व्या दिवशी पूर्ण पिलूनं डोळे वगैरे पांढरं केलं, त्याला चालता येईना, बसता येईना, उठता येईना. आणि मग आम्ही भीतीनं भारती हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केला. आता भारती हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर त्याचा ताप एवढा होता की 102, 103, 110पर्यंत जात होता, म्हणजे कमीत कमी त्याचा ताप. आणि त्याच्यामुळं ना आम्ही खूप घाबरलो. तेव्हा आम्हाला समजलं, आम्हाला पण एवढी माहीत नव्हती, पण तेव्हाच आम्हाला समजलं होतं की 5 वर्ष झाल्यानंतर दुसरी काही हे असतात म्हणजे वॅक्सिन असतात, ते सुद्धा आपण दिली पाहिजेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 वॅक्सिन असतात. त्यामधलं टायफॉईड, इन्फ्लुएन्झा, HPV-1A आणि त्याच्यानंतर आणखीन एक 4थं जे असतं त्या सध्या माझ्या लक्षात नाही, पण मला जेव्हा आठवलं ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण सगळे ते लिहीन सुद्धा. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर महिन्याच्या गुरुपुष्यामृत असतो ना, त्या गुरुपुष्यामृतला तुम्ही हा सुवर्णप्राश म्हणून एक डोस असतो, हा आयुर्वेदिक आहे, हा काही केमिकल वगैरे काही नसतं याच्यामध्ये. तुम्हाला ज्या कंपनीचा आवडेल त्या कंपनीचा तुम्ही देत जावा. याच्यामुळे काय होतं, स्मरणशक्ती वाढते आपल्या मुलांची आणि चंचल वगैरे बनतात मुलं. आणि महिन्याला वेट चेक केलं जातं, उंची चेक केली जाते. तुम्हाला जर घरी अवेलेबल करता येत असेल तर असं तुम्ही घरी बॉक्स आणून घरी देऊ शकता, नसेल तर तुमच्या शेजारच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन ते चेक करून आणू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. याच्यापुरती पण मी तुम्हाला डिटेल माहिती देईन. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.